स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब बायदास पाटील स्मृती दिनानिमित्त जवाहर मेडिकल येथे व्याख्यान। तणावामुळे आपण जीवनातील आनंद विसरतो। गुरु गौर गोपालदासजी गुरुजी यांची पत्रकार परिषद संपन्न। माणसाने कशाचाही गर्व करू नये। जे आज आहे ते उद्या असेलच हे सांगता येत नाही। इतरांच्या दबावाखाली आपण स्वतःचा आनंद विसरून जातो। जीवनात तणाव घेऊ नका। ताणतणावाने स्वतःचे प्रश्न संपत नसतात। दैनंदिन जीवन जगत असताना ताणतणावामुळे जीवनातील आनंद विसरतो। म्हणून स्वतःसाठी आयुष्य जगण्याची कला आपण आत्मसात केली पाहिजे, असे प्रतिपादन इस्कॉन जगविख्यात प्रेरणादायी वक्ते गुरु गौर गोपालदास यांनी जवाहर मेडिकल फाउंडेशन मोराणे येथे झालेल्या कार्यक्रमात सांगितले। तर पत्रकार परिषद देखील घेण्यात आली। यावेळेस जवाहर मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब बायदास चोडामन पाटील यांचे तृतीय स्मृती दिनानिमित्त विद्यार्थिनींनी तसेच धुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर यांच्याकरिता जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अण्णासाहेब चोडामन पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मोराणे प्रल धुळे येथे शनिवारी आज दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी आयुष्य जगण्याची कला या विषयावर प्रेरणादायी वक्ते गुरु गौर गोपालदासजी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। प्रसंगी या ठिकाणी जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील, गुरु गौर गोपालदास, सचिव डॉक्टर ममताताई पाटील यांच्यासह मान्यवरांनी स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब बायदास पाटील यांच्या समाधीस्थळाला सुमनांजली अर्पण केली। त्यानंतर या ठिकाणी व्याख्यान घेण्यात आले। यावेळेस व्याख्यानात गुरु गौर गोपालदास यांनी सांगितले की जीवनात ताणतणाव अत्यंत वाईट असतो। आपल्या समस्या प्रश्न कधीच संपत नसतात। त्यामुळे सर्व समस्या आपण आपल्या स्वतःच्या करून घेऊ नका। स्वतःसाठी वेळ द्या। आयुष्यात अनेक लहान सहान गोष्टीतून जीवन प्रवास सुंदर करता येतो। आयुष्य जगण्याची कला आत्मसात करून आपला जीवन प्रवास सुंदर बनवा। ताणतणाव स्पर्धेमुळे आपण वस्तू बनून गेलो आहोत। ईश्वराने आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातले, तर माणूस बनण्याचा प्रयत्न करा। दुसरीकडे बघून आपण आपली तुलना करतो आणि जिंकण्याच्या दबावाखाली आपण आपला आनंद विसरून जातो। ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्यावर आपला वेळ वाया घालवू नये। जगभरात मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललेले आहे, त्यामुळे आपल्या मनस्वास्थ्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत। जे आपल्या हातात आहे ते गमवू नका। चांगले आयुष्य कसे जगता येईल हे आपण जिंकले पाहिजे, असा मौलिक सल्ला गुरु गौर गोपालदास यांनी आपल्या प्रेरणादायी व्याख्यानातून दिला। तर जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांनी गुरु गौर गोपालदास यांचे स्वागत केले। तर यावेळेस प्रास्ताविक डॉक्टर अभिनय दरवडे यांनी केले। तर व्याख्यानाच्या कार्यक्रमाला जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील, सचिव डॉक्टर ममताताई पाटील, डॉक्टर शैलेंद्र पाटील, सौ संगीताताई पाटील, अधिष्ठाता नितीन कुलकर्णी, डॉक्टर दिलीप पाटील, डॉक्टर प्रांजली शिंदे, प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉक्टर अभिनय दरवाडे यांनी केले। तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अण्णासाहेब चोडामन पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मोराणे प्रल धुळेचे विभाग प्रमुख, विद्यार्थी, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतला। या कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी आणि इतर जे उपस्थित त्यांच्याशी संवाद साधला आणि आयुष्य जगण्याची जी कला आहे याच्याबद्दल मी त्यांच्याशी बोलत होतो। आणि बोलताना मी त्यांना सांगत होतो की आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात आणि आपण जो स्वतःला मनस्ताप करून घेतो तो याच्यासाठी करून घेतो की आपलं अटेन्शन, आपला फोकस त्या गोष्टींवर असतो। ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी आपल्या मनात ठेवून काय उपयोग आहे। आणि मी त्यांना हे सांगत होतो की आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस करणं, त्याच्याकडे आपलं लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे। आज संपूर्ण विश्वभरामध्ये लोकांचं मानसिक स्वास्थ्य फार बिघडत चाललं आहे। आपण डॉक्टरांकडे जाऊन आपला ताप, आपली डोकेदुखी, इतर जे शारीरिक रोग आहेत त्याच्यासाठी औषधं नक्कीच घेऊ शकतो, पण आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आपण काय करतोय? सोशल मीडियामुळे ते आणखी जास्त झालेलं आहे। गावागावांमध्ये सोशल मीडिया पोहोचलेलं आहे। स्मार्टफोन सगळ्यांकडे आहेत,
तुम्ही सगळे स्मार्टफोनवरच हा व्हिडिओ काढतात, स्मार्टफोनवरच फोटो घेतात, स्मार्टफोनवरच हा जो संवाद रेकॉर्ड करत आहात. आणि स्मार्टफोन सगळीकडे आल्यामुळे, इंटरनेट सगळीकडे आल्यामुळे राष्ट्राचा विकास आणि उन्नती निश्चितच होते. कारण जो ऍक्सेस, मला सगळे मराठी शब्द सुचणार नाही कारण मी मराठीत बोलत नाही तेवढीशी, पण जिथे शब्द अडकतील तिथे इंग्रजी शब्द वापर. जो ऍक्सेस आपल्याला आधी नव्हता तो ऍक्सेस आता गावोगावी आलेला आहे. गावातला एक मुलगा देखील IIT मध्ये जाण्याचे स्वप्न पाहू शकतो. आज कुठल्या तरी गावामध्ये एका पाणीपुऱ्या विकणाऱ्याचा मुलगा आज क्रिकेट टीम मध्ये जाऊ शकतो. आणि ही राष्ट्राची उन्नती आहे. फार छान आहे की फक्त मोठ्या शहरांमधले, मोठ्या कॉलेजमधले मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना संधी असं राहिलेलं नाही. आणि हे सगळं डिजिटल एजमुळे शक्य झालेलं आहे. डिजिटल कनेक्शनमुळे हे शक्य झालेलं आहे. पण प्रत्येक गोष्टींबरोबर नफे असतात आणि तोटे देखील असतात. आणि तोटा हा आहे की डिजिटल असल्यामुळे, सोशल मीडिया आल्यामुळे ज्याचा ऍक्सेस आपल्याला नव्हता जगभराचा, तो आज आपल्याकडे आहे. आणि आपण आपल्या गावांमध्ये, आपल्या शहरांमध्ये आपल्या आयुष्याची तुलना त्यांच्या आयुष्याशी करायला लागलोय. आणि आपण आपल्याकडे काय आहे याच्यावर लक्ष देण्याऐवजी आपल्याकडे काय नाहीये याच्यावर लक्ष द्यायला लागलोय. आणि जर आपल्याकडे काय नाहीये त्याच्यावरच जर लक्ष जात राहिलं तर मानसिक स्वास्थ्य आणि संतुलन कसं चाललं राहील. आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला गावोगावी ठिकठिकाणी जाऊन सोशल मीडिया आवश्यक आहे, डिजिटल कनेक्शन आवश्यक आहे. त्याच्यामुळेच तर सगळं चालू आहे, त्याच्यामुळेच तरी एवढा विकास आणि प्रगती आहे. पण त्याचबरोबर त्याचा प्रयोग कसा करावा हे शिकवणं देखील फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता आणि इथे या सगळ्या गोष्टींवर तिथे चर्चा